दंडवत प्रणाम. मी ईशाधिष्ठी सतीशगुरु बुधराज दादाजी अमृते श्री गोपालकृष्ण मंदिर माणवर रेशम तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड. प्रथमतः मार्गाचे अधिकारण दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे जन विनम्र अभिवादन करतो. विद्यागुरुवर आदरणीय तडगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम. तामसा निवासी आदरणीय दादांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्वोच्च गोत्र्यासी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आहे 94 052 75 075. दंडवत हो. महादायसा उमायसा भेटी लीळा आपण पुढे पाहणार आहोत. काल आपण बघितलं सप्तव्यसनादी धांडाळे नागदेव रावसगाव या ठिकाणी आलेले आहेत. आल्यानंतर आबाईसाला विचारतो, हे काय आबाईस, महात्मा काहीसा, हे गुंफा काहीसी, काय चालू आहे? आबाईसा म्हणते, अरे नागदेया, काही पण बोल लावू नकोस. या महात्मेने की त्यांच्यापासून आम्हाला आनंद होतो. ते म्हटलं, हो बरोबर आहे. तर ते तरुण आहेत, उमाईसा तरुण आहे, मादायसा तरुण आहे, आनंद काबर होणार नाही? असा मादायसा म्हणते, तोंडी काही पाप घेऊ नको, तू पण काही पण विचार करू नकोस. आणि मग ते सगळं अवतार बघून दादूस झाडाखाली जाऊन बसतात. बसल्यानंतर आणि मग आबाईसा म्हणते, अरे नागदेया, त्या महात्म्यांना मी जीवन देणार होते. ज्या माणसाला खात्या ताटावरून उठवलं त्याचं आयुष्य कमी होतं, त्याचंही चांगलं होत नाही. ज्याने उठवलं त्याचं चांगलं होत नाही. जा त्यांना बोलून घेऊन ये. नागदेव म्हणतात, जर महात्मे होती तर येती, खरोखर जर महात्मे असतील तर येतील. आणि मग ते जातात, त्यांना बोलवतात, त्यांना सांगतात की माझ्या आईने तुम्हाला बोलवलेलं आहे. गपचूप दादोस येतात. पंक्तीला जेवण होतं. नागदेव त्यांच्या पंक्तीला जेवण करतात आणि जेवल्यानंतर मग दादोस गंगेकडे जातात. आबाईसा म्हणते, जा त्या महात्म्यासोबत. आणि मग गेल्यानंतर थोडं परिवर्तन यांच्यामध्ये होतं. नागदेव हुशार असतात. ते विचारतात, का हो? म्हटले, तुमच्यापासून सत्यानंद होतो. दादोस म्हणतात, दादोस ते खरे बोलतात. ते म्हणते, माझ्यापासून होतं किंवा होत पण नाही, परंतु आमचे श्री चांगदेरोळ गोसावी जे आहेत त्यांच्यापासून आले. आणि असं म्हटल्याबरोबर त्यांना स्वामींचं नाम घेतल्याबरोबर आचार्यांना झाली स्थितीमध्ये मग्न राहिले. तिथून खऱ्या अर्थानं आचार्यामध्ये नागदेवामध्ये परिवर्तन होऊ लागलेलं आहे. कारण की आता हे संयोग वियोग हे सगळं कोण माया करत असते. अधिकार नागदेवांचा अधिकार ते आलेला होता. दादूस फक्त निमित्त होते. सगळे परमेश्वर करून घेत होता. आता तो ओबडधोबड जीव त्याला घडवायचं होतं, त्याला मडवायचं होतं. आणि मग असा तो सप्तव्यसनादी धांडाळे नागदेव आता स्वामींच्या नामाने त्यांना वेध झाला. इथून त्यांची खरी तर सुरुवात झाली परिवर्तनाची. आणि मग दादूस म्हटले की दादूसांना विचारतात तुम्ही कुठे जाणार? ते म्हटले, आमचे गुरु श्री चांगदेव त्यांच्या भेटीला. आणि मग असं म्हटल्याबरोबर आई नागदेवाला विचार की त्यांच्या गुरुसोबत आपल्याला पण जाता येईल का? आम्हाला पण येऊ देता का? आणि मग त्यांना ते विचारतात. नागदेव म्हणतात, हो हो, तुम्ही आयतीही करा, आपण सगळेजण जाऊ. बघा मादायसा किती हुशार आणि कुशळ होत्या. श्रीलिपी कुशलता सांगितलेली आहे. अशी जर कुशलता असेल तर बरोबर धर्मही प्राप्त करता येतो. म्हणून प्रपंचामध्ये कारण परमार्थामध्ये काय कुशलता फार महत्वाची असते. आणि म्हणून जास्तीत जास्त धर्म हा प्रपंचामध्ये स्त्रियांकडून घडत असतो असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या ठिकाणी कुशलता असते की धर्म प्राप्त कसा करावा, विधी प्राप्त कसा करावा, हे जास्त परिज्ञान असतं जे स्त्रियांकडे असतं. आणि म्हणून मादैसा ज्या होत्या आपल्या भावाला मोठेपणा देऊन बरोबर ते आपलं काम पूर्ण करून घेतात. कारण त्यांना भेटीची एवढी लागलेली होती. आणि मग नागदेवाला विचारतात. मग नागदेव दादूसांना विचारतात. आणि नागदेव जेव्हा तयार होतात तेव्हा साहजिकच सगळ्या गोष्टींना मादायसा उमाईसांची म्हणजे परवानगी तयार झालेली असते. बघा, दुसऱ्याला मोठेपणा देता आला पाहिजे जीवनामध्ये. कधीही दुसऱ्याला मोठेपणा जर दिला तो सुद्धा माणूस मोठा होत असतो. इथे मादायसाने आपल्या भावाला मोठेपणा देऊन बरोबर स्वामींच्या भेटीला जायचं हा मार्ग त्यांनी तयार केलेला आहे. जर नागदेव गेले नसते तर पुढे पण जाता नसता आलं. परंतु जेव्हा तुम्ही धर्मावर उभे राहता
जेव्हा तुम्ही एखादं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करताना तेव्हा तुम्हाला ईश्वर सहाय्य बरोबर होत असतं. पण धर्मासाठी मात्र केलं पाहिजे, त्याच्यामध्ये स्वार्थ नको आहे, धर्म असला पाहिजे. तुम्ही कोणतं का काम करेना त्यामध्ये धर्म जर असेल ना, ईश्वर तुम्हाला सहाय्य करेल. तुम्ही धर्माचे आधार देत असाल किंवा धर्माकारणी तुम्ही उभे असाल किंवा धर्म करू पाहता आहेत, बरोबर तुम्हाला ईश्वर सहाय्य त्या ठिकाणी होणार. जर तुम्ही मनात चांगली इच्छा केली असेल की मला शास्त्र प्राप्त व्हावं, मला एखाद्या पुरुषाचे मला संगत भेटावी किंवा एखाद्याचा मला आधार भेटावा किंवा संधी तुम्हाला काही पडलेला आहे तो संधी दूर व्हावा किंवा मला अनुसरायचं आहे, कोणत्या पुरुषाची माझी भेट होईल किंवा उपदेश घ्यायचा आहे, एखाद्या चांगल्या गुरूंची माझी भेट होईल का, बरोबर तुम्हाला ईश्वर सहाय्य करेल. फक्त आपण काय केली पाहिजे, मनामध्ये इच्छा केली पाहिजे. या ठिकाणी माधसांनी मनामध्ये इच्छा केली होती, त्या यांची जी गुरु आहेत त्यांची भेट, देवाची भेट आम्हाला झाली पाहिजे. आणि बरोबर सगळं आता वातावरण तिथे तसं तयार झालेलं आहे. नागदया दादोस आपल्या गोसाव्याच्या दर्शनास जात असती तुरुते येसी जाहो. ते म्हटले दादोसांना विचार, मी पण तुमच्या सोबत येऊ का, जर तू जर गेला तर आम्हाला पण येता येईल, आम्ही पण येऊ का. ना हो का. दादोस म्हणतात, आचार्य नागदेव म्हणतात हो चला. आणि मग नागदेव परवानगी देतात आपल्या आईला की आई तू ते तयारी कर. मग तेही आयती केली, तेही म्हणजे आबाईसानी आयती केली म्हणजे सर्व तयारी केली. आता पूर्वीच्या काळी पायी प्रवास होता, गाड्या घोड्या काही नव्हत्या, पायी पायी फिरावं लागायचं. मग सगळं आपलं जे साहित्य, आता आमचं परमार्ग पूर्वी फिरायचे, आता गाड्या घोड्या आल्या परमार्गामध्ये, परंतु पहिले जे मार्ग फिरस्ती फिरले त्यांनी आपल्या डोक्यावर जे काही मात्रा घेतला, मात्रा शब्द असा आलेला आहे, ते गठुडं घ्यायचं, हातामध्ये पाण्याची बॉटल, आपलं साहित्य एक जेवढं लागेल तेवढं साहित्य, आणि मार्ग प्रवास पायी प्रभ्रमण करायचे. आत्ताही सर्वज्ञ प्रतिष्ठानची जी पदयात्रा होती, म्हणजे सांगतात की पहिल्या पदयात्रेला मला वाटतं की 1989ला काय पहिली पदयात्रा निघालेली आहे. तर तेव्हा जवळजवळ कमीत कमी 5 वर्ष हे जे सर्वज्ञ प्रतिष्ठानचे संचालक आणि तिथलं चालणारा परिवार हे सगळ्या डोक्यावर मात्रा राहायची, सगळं साहित्य सोबत राहायचं. आत्ता हे नंतर ट्रॅक्टर म्हणजे ट्रक वगैरे आले, परंतु सांगता की ते म्हटलं आम्ही 7-8 वर्ष असंच फिरलो, वाहनं वगैरे काही नव्हते, मोजके लोक राहायची आणि मग ही सगळी मात्रा डोक्यावर आपली घ्यायची. एवढी कष्टाने ती पहिली यात्रा झाली. आता लोकांचं स्वरूप मोठं झालेलं दिसतंय. म्हणजे पूर्वी जे मार्ग मेळे होते असेच पायी पायी फिरले पहिले, आता लोकांना मार्ग स्वरूप मोठं दिसते आहे. परंतु जी आमचं साधक जी फिरले, आमचे साधनवंत जे फिरले, आमचा भिक्षू महात्मा जो फिरलेला आहे तो कसा फिरलेला आहे, असंच पायी पायी आपल्यासोबत मात्रा ठेवायची, ह्या गावून त्या गावाला आठवण करायचं, स्मरण करायचं. पूर्वी आत्ता सगळ्या सुखसोयी झाल्या, साधनं वाढलेली आहेत, परंतु पहिला परमार्ग अशा पद्धतीने फिरलेले आहे. मग यांनी पण सगळी तयारी केली. आबाईसे उमाईसे महादाईसे भट्ट भट्टैसी तिय गोसाव्याच्या दर्शना निघाली. अशा प्रकारे सर्वांनी तयारी केली. तयारी करून सगळे आता सिन्नरच्या दिशेने सर्वांची वाटचाल सुरुवात झालेली आहे. ऐसे अवघी श्रीनगरासी आली. ऐसी अवघी म्हणजे सगळे दादोस, महादेव भट्ट, आपलं एलम भट्ट, भट्टोबास, उमाईसा, महादाईसा, आबाईसा ही सर्व आता श्रीनगरला आलेली आहेत. एकी ठाई बिढार केले. एकी ठाई म्हणजे कुठेतरी एका गावाच्या बाजूला त्यांनी कुठेतरी अलीकडे थांबल्या गेलेली आहे. दादोस आणि भट्ट हटांतू गेले. दादोस आणि भट्ट म्हणजे भट्टोबास आणि दादोस हटांतू म्हणजे बाजारामध्ये गेले. पाने म्हणजे नागिलीचे पान, पोफळे म्हणजे बरवी सुपारी, पूजा द्रव्ये घेतली. जे काही तिथे फळ वगैरे असतील
म्हणजे पूजा करण्याचं साहित्य ते त्यांनी घेतलेले आहे. तर पूर्वीच्या काळी जे आसू नाणे होते की नाही बाजारामध्ये भेटायचे, ते घेऊन रिक्त हस्तेन पश्यन्ति राजानाम देवगुरु. आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की रिकाम्या हाताने राजाला, देवाला आणि गुरुला कधी भेटू नये. दादोसांकडे समयसूचकता होती, जाणीव होती. दादोस अलीकडेच थांबल्या गेले, डायरेक्ट रिकाम्या हाताने देवाच्या भेटीला गेले का ते नाही गेले. आपण सुद्धा स्थानाला जात असताना किंवा गुरुच्या भेटीला जात असताना रिकाम्या हाताने कधीही जायचं नाही. कमीत कमी सुपारी तरी घेऊन आपण गेलं पाहिजे. फळं घेतले चांगलंच, पण सुपारी तरी आपण घेऊन गुरूंच्या भेटीला, जे काही तुमच्याकडे पूजाद्रव्य असेल त्यांना आपण ते भेट त्यांची घेतली पाहिजे. का तर त्या गुरुचा उपकार आहे, ज्याने देव दाखवला त्याचाही उपकार आहे. जसं आपण स्थानाला जात असताना सुद्धा रिक्त हस्ते जाऊ नये आणि गुरुच्या भेटीला सुद्धा रिकाम्या हाताने जाऊ नये. म्हणून दादोस हटांत गेले आणि चांगल्या प्रकारची पानं, बरवी, पोफळे म्हणजे सुपारी घेतलेली आहे. दादोस आणि भट्टांनी हे सगळं साहित्य खरेदी केलं. आपण पाहतो बघा, नारळाला श्रीफळ असं म्हटलेलं आहे. नारळ, पान आणि सुपारी ह्या तर गोष्टी 3 महत्त्वपूर्ण आहेत. जसं आपण नारळाचे गुंफण करतो पवत्याच्या वेळेस, तेव्हा त्या नारळच का अर्पण करतात म्हणाले. मी कुठेतरी लेख वाचला होता, म्हटले आपण तर शिर देऊ शकत नाही, शिराची उपमा ही नारळाला दिलेली आहे. हात देऊ शकत नाही, परंतु पानाची उपमा ही हाताला दिलेली आहे. जी आहेत ना, सुपारीला दिली उपमा कोणाची? डोळ्यांची उपमा सुपारीला दिलेली आहे. बघा सुपारी असते की नाही, ती बुबळासारखी दिसते, म्हणून डोळेची उपमा ही सुपारीला दिलेली आहे. आपण या डोळ्याने, या हाताने आणि या वाचेने जे काही कर्म करतो हे देवा तुला अर्पण. कारण की कर्म करतीन ठिकाण आहेत. एक तर आपली बुद्धी, दुसरी गोष्ट आहे चांगलं कर्म करावी, हे देवा तुला अर्पण म्हणून पान अर्पण करतो. आणि डोळ्यांनी केलेली जी काही परमेश्वराची मूर्त, डोळा असं, डोळ्याची उपमा ही म्हणतात ना, ज्ञान हा तिसरा डोळा आहे. हे आपले 2 डोळे आणि ज्ञान हा काय सांगितला, तिसरा डोळा सांगितलेला आहे. म्हणून ही उपमा दिलेली आहे. म्हणून सुपारी, नारळ आणि पान हे 3 वस्तू फार महत्त्वपूर्ण मानल्या गेलेल्या आहेत. सुपारी, लवंग, विलायची हे तर अर्पण केलंच पाहिजे, परंतु प्रामुख्याने चरित्रामध्ये पाने, पोफळी हा जो उल्लेख येतो की नाही, त्याचं महत्त्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून पाने, पोफळे घेतली, पूजाद्रव्ये घेतली. आपण सुद्धा पान, श्रीफळ, सुपारी, जे काही सगळं विडावसर साहित्य असतं की नाही, हे सुद्धा सगळं अर्पण करायचं आहे. परंतु नाही प्राप्त, कमीत कमी सुपारी तरी, पान, सुपारी आणि पूजाद्रव्य तरी आपण अर्पण केलंच पाहिजे. रिक्तस्तेन पश्यन्ति, तसं तर सगळा विडासर आपण केलाच पाहिजे. म्हणून कमीत कमी पान, सुपारी हे तरी आपण, त्याच्यावर काही द्रव्य हे अर्पण केलंच पाहिजे. रिकाम्या हाताने भेटायला जायचं नाही. काही फक्त 2 हात आणि 1 मस्तक ठेवतात, बस निघाले. काही फक्त नुसते लवंगच ठेवतात. कमीत कमी सुपारी, पान, तसं आपण सगळं विडासरच केला पाहिजे. आपण जर कुठे स्थानाला चाललो, तर कुठे बाजार असतो, त्या बाजारामध्ये थांबून, गाडी थांबून जरा देवासाठी फुलं, पानं, फळं सगळं तयारणीशी, धूप, दीप सगळं तयारणीशी गेलं पाहिजे. फक्त लोक 10 लाखाची गाडी करतात आणि फक्त हो गेलो होतो, काय केलं, काहीच नाही, नुसतं रिकामा गेला, रिकामा आला. सगळेच करत नाही. जे अज्ञान असतात, ज्यांना काही जाणीव नसते, काही असून तसे करतात, काही ना जाणीवच नसते. म्हणून सगळ्या तयारीनिशी आपण स्थानाच्या भेटीला, गुरुच्या भेटीला आपण, तुम्ही तुमच्या पाहुण्यांच्या भेटीला जाता
तिथे तर तुम्ही रिकाम्या हाताने जाता का? काहीतरी खाऊ घेऊन जाता त्या परिवाराला, काहीतरी फळं घेऊन जाता, काहीतरी मिठाई नेता, आणि मग स्थानाला आणि गुरुला का बरं रिकाम्या हाताने भेटायला जायचं? तुम्हाला पाहुणे महत्वाचे आहेत, तिकडे धर्म महत्वाचा नाही का? धर्म सुद्धा पहिला महत्वाचा आहे. जसं तिथं आपण प्रपंचामध्ये तर रिकाम्या हाताने भेटायला जात नाही, मग आपण देवाच्या गुरु भेटीला, देवाच्या स्थानाच्या भेटीला चाललेलो आहोत, गुरुच्या भेटीला चाललेलो आहोत, का आपला निमित्त आहे त्याच्या भेटीला चाललेलो आहोत, रिकाम्या हाताने जायचं नाही. बघा हे चरित्रामध्येही सांगितलेलं आहे. भट्टोबा दादोस का बरं गेले? आता दादोसांना आपल्या गुरूंच्या भेटीला जायचं होतं, म्हणून त्यांनी जी पाने पोफळे आणण्यासाठी कुठे गेलेत? ती बाजारामध्ये गेली आहे. तसं आपण सुद्धा जर कुठे स्थानाला चाललो, प्रवासाला निघालो, तीर्थदर्शन स्थानवंदन करण्यासाठी चाललो, तर हे सगळ्यात तयारीनिशी गेलं पाहिजे. स्थानवंदन कशा प्रकारे करावं याची माहिती स्थानदर्शन नावाचा ग्रंथ आहे. आदरणीय श्रद्धेय सर्वज्ञ विद्यापीठाचे कुलगुरू आणि सर्वज्ञ प्रतिष्ठानचे जनक हंसराज दादाजी खमनेकर मावळगाव दादांनी लिखित केलेला स्थानदर्शन नावाचा जो ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे. सगळं साहित्य घेतलं. एते दादोसे म्हणतले नागदेया, आम्ही गोसावयाचे उचिष्ट घेऊनी. रस्त्याने येता येता दादोस नागदेवाला म्हणतात, नागदेवा, आम्ही स्वामींचा उचिष्ट प्रसाद घेऊ, ते आमचे गुरु म्हणून घेऊ. परितू नेघावे हो, परंतु तू त्यांचा उचिष्ट प्रसाद तू घ्यायचा नाही. गोसावे काय म्हणून निजी, म्हणजे गोसाव्या कोण्या जातीचे आहेत, कोण्या कुळामधले आहेत हे काय आम्हाला माहिती नाही, परंतु ते आमचे गुरु म्हणून, आमची ती गुरु आहेत म्हणून आम्ही घेऊ. परंतु तुला माहिती नाही ते कोण्या जातीचे, कोण्या कुळातले आहेत. अशा प्रकारे दादोसांनी नागदेवाच्या डोक्यामध्ये बरोबर हा पॉईंट घुसून दिला. बघा, माणसाला स्वतःला मोठे करण्यासाठी माणूस दुसऱ्याची अप्रतिष्ठा कशी करत असतो हे आम्हाला ठिकाणी बघायला भेटतं. दादोसांकडे काही गुण चांगले पण होते, काही अवगुण पण होते. त्यांना माहिती होतं जर नागदेवाने जर स्वामींचं जर उचिष्ट घेतलं तर हा त्यांचाच होऊन जाईल, ही त्यांना भीती होती खरी. ऐसी मार्गी येता व्यावृत्ती केली, असे रस्त्याने चालत असताना त्यांच्या डोक्यामध्येही त्यांनी घुसून दिलं. स्वामींची त्यांनी अप्रतिष्ठा केलेली आहे. बघा, तुम्ही किती कुणाची अप्रतिष्ठा करा, सत्यार्थ कधी ना कधी प्रगट होतच असतं. जरी दादोसांना वाटू लागलं की आता माझ्यावर माझा पगडा पूर्ण नागदेव राहायला पाहिजे, कारण त्यांना माहिती होतं स्वामींच्या ठिकाणी जे जे गेले ते स्वामींचेच होऊन गेलेले आहे. कारण स्वामींची मूर्त तशी 32 लक्षणीय होती. जर का स्वामींचा कोणी प्रसाद घेतला तो त्यांचाच होऊन जातो, हे दादोसांनी पाहिलं होतं. म्हणून ते स्वामींची अप्रतिष्ठा करू लागले. म्हटले स्वामी कोणत्या जातीचे आहेत? आता स्वामी कोण होते? ब्राह्मणच होते. यांनी काय केलं? त्यांना माहिती करण्यासाठी तो तिकडे नाही वळाला पाहिजे किंवा तो तिकडच्या पक्षात नाही गेला पाहिजे. असतं ना, आपले काही पक्ष असतात, आपला माणूस तिकडे नाही गेला पाहिजे म्हणून त्या माणसाविषयी जरी तो चांगला असेल ना, त्याच्याविषयी काही पण सांगून द्यायचं. म्हणजे काय करायचं? त्याचा बुद्धिभेद करायचा. सत्याचं कधी प्रगट होतच असतं. ऐसी मार्गेता व्यावृत्ती केली, अशा प्रकारे दादोसांनी काय केलेली आहे? ते स्वामींची प्रतिष्ठा केलेली आहे. म्हणून आमच्यामध्ये म्हणतात नदीचं मूळ आणि संन्यासाचं काय पाहू नये? कुळ पाहू नये. तो कोण्या कुळातला हे कधी बघायचं नसतं. तो देवाचा आहे ना हे फक्त बघायचं असतं. तुम्हाला कुळाशी काय निगडीत आहे त्याचा आचार बघा, धर्म बघा. आणि म्हणून आपल्यामध्ये कुळाला अजिबात किंमत नाही. मी देशमुख आहे, मी मराठा आहे, तो अमक्या जातीचा आहे. आपल्यामध्ये कुळाला अजिबात किंमत नाही. फक्त तो आचारवंत आहे, धर्मावर आहे, धर्मामध्ये आहे ना, फक्त हे बघायचं. ते जातनपात आपल्यामध्ये बघायला सांगितलेली नाही. अरे आमच्या देवाने जातपात बघितली नाही, आम्ही जातपात कोण बघणारे आहोत? उलट आम्ही लोकांची जात जर काढली तर आम्हाला फार मोठा दोष लागेल. म्हणून कुठल्या का कुळामधला राहिना, कुठल्या का जातीमधला राहिना, आपल्या देवा धर्माचा आहे ना, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. म्हणून म्हणतात ना, संन्यासाचं कुळ बघू नये, नदीचं मूळ बघू नये. एक म्हण आलेली आहे.
या ठिकाणी ते स्वामींना ते दादोसांना सांगू ते दादोस त्यांना सांगू लागले, स्वामी कोणत्या कुळातले तुला माहिती नाही, त्यांचं तू घेऊ नको. तव भट्टी म्हणतले हो का. भट्टोबास म्हटले ठीक आहे, काय हरकत नाही गुरु. मग महादाईसी म्हणितले उमय दादोसाचे गुरु पैल देवळी असती चाल जाओ पाओ. भट्टोबास इकडे आणि दादोस बाजारामध्ये गेले होते तोपर्यंत इकडची सांगतात महादाईसा आणि उमाईसा आबाईसा यांना देवळामध्ये थांबवलेलं होतं. स्वामी पलीकडे होते, अलीकडे होत्या. आणि मग महादाईसा म्हणते उमई चल ग म्हटली, दादोसांचे गुरु कोण आहेत आपण त्यांना बघून येऊ. चल बरं म्हणे जाऊ. चाला जाओ पाहो. चल म्हटले आपण दोघी जण पण त्यांना बघून येऊया. आता त्यांना तेवढं स्वामींचं ते नावच घेतल्यानं कधी कधी त्यांना भेटू, कधी कधी त्यांना दर्शन घेऊ, अशी यांना काय झाली ती उत्सुकता निर्माण झालेली होती. चाला चल म्हटले. पाच पाच पोफळे घेतले म्हणजे दोघींनी 5-5 सुपाऱ्या घेतल्या. बघा रिक्तस्तेन पश्यंती म्हणजे अन्य राठेमध्ये सुद्धा त्या साधूंना रिकाम्याने भेटल्या जात नाही. तिकडची परंपरा आहे ना, आपल्यामध्ये ती परंपरा आहे. मग त्यांनी 5 सुपाऱ्या घेतल्या. दोघी भिलमडासी आलिया. दोघी भिलमडासी आलिया म्हणजे बिल्लमडामध्ये त्या आल्या. सुपारी जे सांगितलेलं आहे ते सुद्धा एक खाद्यातला प्रकार सांगितला. आता आपण सुपारी खातो की नाही, ते सुद्धा एक फळच आहे ना. मग त्यांनी 5 सुपाऱ्या घेतल्या. दोघी बिलमडामध्ये आल्या. गोसाव्यासी दुपारीचा पूजावसरू झाला. स्वामींना नुकताच दुपारचा पूजावसर झालेला होता. स्वामी आसनावर बसलेले होते. दुपारचा पूजावसर झाला, पहुड झाला म्हणजे पूजावसर होऊन स्वामींचं भोजन करून स्वामी पहुड म्हणजे झोपलेले होते. उपहूड झाला, लगेच थोड्या वेळाने उठले. सांगतात दुपारची झोप किती पाहिजे, वामकुक्षी त्याला म्हणतात. फक्त 25 मिनिटं दुपारी माणसाने निद्रा केली पाहिजे, त्याला म्हणतात वामकुक्षी. जास्त काळ नाही. स्वामी किती फक्त थोड्या वेळ निद्रा करायची, लगेच उठायची. उपहूड झाला म्हणजे उठले. भीतरी असनी उपविष्ट असती. भीतरी असनी आपल्या स्वामी आसनावर बसलेले होते. दोन्ही दार शाखा धरुणी भीतरी पाहिले. या दोघींनी दोन्ही दार शाखा म्हणजे दरवाजाची जी चौकट असते वरची बाजू, त्याला दार शाखा असं म्हणतात. धरलं आणि बघितलं आतमध्ये कोणी, महादाईसाने. गोसाव्या ते देखले आणि स्वामींना बघितलं आणि गोसाव्याची श्रीमूर्ती पाहतची ठेली. आणि स्वामींना बघितल्याबरोबर स्वामींची 32 लक्षणी मूर्त, ते सौंदर्य एवढं सुंदर होतं. आणि महादाईसाने अशी कधी मूर्त बघितलेलीच नव्हती. आणि महादाईसा मूर्त बघत बसलेली आहे. कारण की याला म्हणतात मूर्ती वेद. ती स्वामींकडे मूर्ती वेधलेली आहे. तव सर्वज्ञे म्हणितले बाईया. आणि मग ती स्वामींकडे बघतच बसली, दाराला हात असा ठेवला बघतच बसली. आणि मग स्वामीच त्यांना म्हणतात बाई या आतमध्ये. आलिया आतमध्ये आलिया. आसनावरी पोफळे ठेवली. आसनावरी पोफळे ठेवली म्हणजे स्वामींच्या हातामध्ये दिली आणि तशीच ती पोफळ काय केली, आसनावर ठेवलेली आहे. दंडवते घातली. दंडवत लांब दंडवते घातली. श्रीचरणा लागलिया. श्रीचरणा लागलिया म्हणजे स्वामींच्या पायावर काय केलेलं आहे, डोकं ठेवलेलं आहे. पण आपण जेव्हा आपल्या गुरुच्या भेटीला जातो किंवा एखादं काही फळ घेऊन जातो, काय घेऊन जातो, ते त्यांचे हात लावून तिथे म्हणजे ते जर शिष्य असेल तर ते हातामधलं घेतात, ते आसनावर ठेवतात. किंवा तिथं जर कोणी नसेल आपण सुद्धा काय केलं पाहिजे, ते हातामध्ये देऊन त्या आसनावरती आपल्याला ठेवता आली पाहिजे. ते सुद्धा एक कुशलतेचा भाग आहे बघा. दंडवते घातली श्रीचरणा लागलिया. मग सर्वज्ञे म्हणितले बाई कवनी कडोनी इतिहासी ती.
स्वामींनी त्यांची विचारपूस केली. बघा, हा व्यवहाराचा भाग आहे. स्वामींना का माहिती नव्हतं का हा कोणी कोण आलेल्या होत्या? ते देव तर सर्वज्ञ होते. परंतु देवाने त्यांना विचारलं, बाई तुम्ही कुठून येत आहे म्हटले. आता आपण सुद्धा एखादा परमार्गी जो असेल आला असेल, आपण सुद्धा त्याची असे प्रकारे विचारपूस केली पाहिजे. नाही तर मग काय, आले कोणीकडं गेले कोणीकडं, कोण होते आले गेले नाही. जर तो आपल्या ठायला आलेला आहे, आपण सुद्धा कमीत त्यांची विचारपूस तर केली पाहिजे. का तर तो आपला आहे, इथेचा आहे. किंवा कोणी आपल्या मार्गात आला असेल, अन्य का असेल ना, पण निका असेल, चांगला त्याची वासना असेल, आपण त्याची सुद्धा काय केली पाहिजे, विचारपूस केली पाहिजे. व्यवहाराचा भाग आहे. स्वामींनी पण त्यांना विचारलं, कुणी कोण येत आहे? जिजी रावस गावाकडोनी. आणि मग ते म्हटले, जिजी आम्ही रावस गावकडून येतो म्हणाले. कवनी कडी जाईज तू असी जे. म्हटले, मग आता तुम्ही चालले कुणीकडे, तुम्हाला कुठं जायचं आहे? जिजी ऐसे त्र्यंबकाकडे. असे नाशिककडे चाललो म्हणाले. आता या ठिकाणी महादासाला कुठं जायचं होतं काहीच माहितीही नव्हतं, पण ती खोटं बोलून गेली. तिला वाटलं आता काय सांगावं, तिने सांगितलं असं चाललो म्हटलं त्र्यंबकाकडे. सर्वज्ञे म्हणितले बाई रावस गावे महादेव पाठक नाव ब्राह्मणो वसे की. स्वामी त्यांना विचारतात, बाई रावस गावला महादेव पाठक नावाचा एक ब्राह्मण आहे म्हणाले. जी जी असे माझायचं म्हणते, हो देवा आहे म्हणाले. सर्वज्ञे म्हणतले निके न असती. स्वामी विचारतात, ते चांगले आहेत का? त्यांचा परिवार चांगला आहे का? त्यांची स्वामी असतेनी चौकशी करू लागले. जी जी. ते म्हटले, हो हो. जी जी म्हणजे हा एक आदरार्थी शब्द आहे, एक पुरस्कारकृत शब्द आहे. आपण चरित्रामध्ये कुठेही शब्द पाहतो बघा, जी जी शब्द आलेला आहे, एक आदरार्थी बोलणं आहे ते. सर्वज्ञे म्हणितले जालते ऐसे म्हणावे. स्वामी त्यांना सांगतात की जर तुम्ही पुन्हा रावस गावला जर गेला, त्यांना असं सांगा, हे तुमते पुसत होते. हे तुमते म्हणजे गोसावी, श्री चांदेरोळ गोसावी, जे तुम्हाला एकांकामध्ये भेटले होते. हे तुम्हाला विचारत होते, तुमची विचारपूस करत होते. अशा प्रकारे स्वामी महादेसांना सांगतात. तव बाईसी म्हणतले बाबा पुसे ऐसा कमनो ब्राह्मणो बाबा. बाईसा म्हणते, बाबा तुम्ही त्या व्यक्तीची एवढी आवर्जून तुम्ही आठवण काढता, असा कोण ब्राह्मण आहे? बघा बाबा, तो भाग्याचा दैवाचा कोण ब्राह्मण आहे? बाबा त्याची एवढी असतेने चौकशी करतायत, विचारपूस करत आहेत, असा कोण ब्राह्मण आहे तो भाग्यवान? आणि एवढी तुम्ही जी चौकशी करता, याचं कारण काय आहे बाबा? सर्वज्ञे म्हणतले बाई तो येथीचा यजमानू. स्वामी सांगतात की बाई येथीचा म्हणजे आमचा, यजमानू म्हणजे पूर्वी त्यांची आमची भेट झालेली आहे. यजमानू म्हणजे जो परमार्गाच्या उपयोगी पडलेला आहे, त्याला सुद्धा यजमान असं म्हटलेलं आहे. म्हणजे महादेव पाठक हे स्वामींना पूर्वी एकांतामध्ये. तर मग बाईसा विचारते, बाबा यजमानू तो कैसा? सर्वज्ञे म्हणितले बाई हे बोने बाया सांगाते आले. तैथ पाणी भातू गंगाची आरोगण दिदली. स्वामी सांगतात की बाई आम्ही मेहकरवरून पैठणकडे येत असताना आम्हाला महादेव पाठकाने, म्हणजे एक दिवस आम्हाला भूक लागलेली होती. इकडे या बायांचा स्वयंपाक लेट झाला आणि आम्हाला भूक लागली. आम्ही महादेव पाठकाच्या गुंफेमध्ये गेलो. रावस गावला गेला असताना याच महादेव पाठकाने आम्हाला बाबूळ शेंगाची आरोगण दिली. बघा, स्वामींना तेव्हा भूक लागलेली होती आणि याच महादेव पाठकाने स्वामींना तेव्हा बाबूळ शेंगाची आरोगणा दिली होती. बाबूळ म्हणजे बाबळीच्या शेंगा, त्याची बियाची केलेली भाजी, आणि पाणी भातो याची आम्हाला यांनी आरोगण दिलेली. पाणी भात म्हणजे शिजवून मडक्यामध्ये ठेवलेला भात, असा एक अर्थ त्यांनी केलेला आहे त्याला म्हणत. आणि मग पूर्वी आम्हाला
या महादेव पाठकाने बाबुळसिंगाची आरोग्य दिली म्हणून स्वामींनी त्यांच्या ठिकाणी आवर्जून आठवण काढलेली आहे. जे बघा या चरित्रामध्ये आपला जो एखादा परमार्गी भजन पूजन करणारा आहे, परमार्गी भजतो पूजतो आहे किंवा दुकाळामध्ये उपयोगी पडलेला आहे, जर कुठे आपल्याला भेटला किंवा त्याचं जर घर कुठं रस्त्यामध्ये लागलं असेल तर साधकांनी सुद्धा त्यांच्या आवर्जून भेटीला गेलं पाहिजे किंवा त्यांची आठवण काढली पाहिजे. की आता फोनद्वारे आहेत की आता फोन आले, एखादा परमार्गी भजना पूजणारा आहे आपल्याला माहिती आहे, आपण त्यांची आस्थेने चौकशी केली पाहिजे. असं नाही की मग त्यांनी आपल्या परमार्ग क्रिया केले, कोण होते, निघून गेले, असं नाही. जो परमार्गी उपयोगा पडलेला आहे त्याला परमार्गी पदार्थ संपादन करण्याचा वाव आहे, अशा सुद्धा परिवाराची आपण सुद्धा आठवण काढली पाहिजे. स्वामींनी ती जी आठवण काढलेली आहे, स्वामींना एकांकामध्ये महादेव पाठकाने स्वामींना बाबुळसिंगाची आरोग्य दिली. बघा पदार्थ काय आहे, सामान्य पदार्थ अर्पण केलेला आहे, परंतु तो किती उपयोगी गेला. पदार्थ चांगला की मिष्टान याला किंमत नाही, परंतु तो योग्य काळी उपयोगी पडला ना, जो आपल्या योग्य वेळी आपल्या उपयोगी पडलेला आहे. किंवा जो धर्मक्रियेसाठी धावून आलेला आहे, जर अशी कोणी व्यक्ती आपल्याकडे आले, आपल्या परमार्गामध्ये आले, आपण सुद्धा त्यांची काय केली पाहिजे, आस्थेने चौकशी विचारपूस केली पाहिजे. म्हणून स्वामी जरी कधी पहिले गेले, बघा इथं व्यवहार धर्म पण आहे, पहिले स्वामी त्या कुटुंबाची विचारपूस करायची, परिवाराची विचारपूस करायची. ज्या ज्या परिवारामध्ये स्वामी गेले त्या परिवाराची विचारपूस करायचे. जो स्वामींच्या भेटीसाठी आला स्वामी त्याची विचारपूस करायची. या ठिकाणी केली की नाही स्वामींनी म्हणजे महादेव भक्ताची आठवण का बरं केली. महादेव भक्त तेव्हा स्वामींचे उपयोगी गेलेले आहे. जो आपल्या उपयोगी जातो, परमार्गाच्या उपयोगी जातो, आपण त्याची आठवण काढलीच पाहिजे. का तर धर्माने सांगितलेलं आहे. नाही तर मग असं नाही की एखाद्या बाबाकडून आपलं काम झालं त्यांना विसरून जायचं, किंवा देवाने आपलं आता काम केलं काय आपल्याला देवाची गरज नाही विसरून जायचं नाही. ज्या देवाने तुमचं काम केलेलं आहे, ज्या संतांच्या माध्यमातून तुम्हाला लाभ झालेला आहे, तुम्ही कुठे का राहा पण त्यांची आठवण मात्र केली पाहिजे. म्हणून जो इथेचा उपयोगी पडलेला आहे त्याची आठवण आपण केलीच पाहिजे. चरित्र आम्हाला प्रमाण सांगते. या ठिकाणी स्वामींनी महादेव पाठकांची आठवण का बरं केली, बाबुळसिंगाची आरोग्य दिलेली होती. पदार्थ काही सामान्य विशिष्ट होता का, फार मोठा पदार्थ होता का, तो नाही, परंतु योग्य वेळी उपयोगी पडले. स्वामी तेव्हा भूक लागलेली होती आणि स्वतः घासातला घास त्यांनी काय केलेला आहे, स्वामींना दिलेला आहे. आणि देव सुद्धा त्यांचा सुद्धा पूर्वीला अधिकार होता म्हणतात. पूर्वी त्यांनी परमार्गी भजन पूजन क्रियादी केल्या, उत्तम अधिकाराचे महादेव पाठक होते. इथे सुद्धा देवाने आवर्जून त्यांची आठवण काढलेली आहे. आपण सुद्धा अशा परमार्गी उपयोगी पडलं पाहिजे, धर्मासाठी उपयोगी गेलं पाहिजे. कुठला का पदार्थ असे ना ते अर्पण करण्याची भावना आपल्याकडे पाहिजे. नसेल एखादा मिष्टांना अर्पण करेल, तुम्ही चटणी भाकरीचं अर्पण करा ना, तरी तो पदार्थ आहेच की नाही. एखादा तुपाची करेल, तुम्ही चटणी भाकरीची क्रिया करा, ती सुद्धा क्रियाच आहे. असं काही नाही की तुपाचीच पंगत केली पाहिजे, मिष्टांनच पंगत केली पाहिजे, असं काही नाही आहे. परंतु ती अर्पण आपल्याला करता आली पाहिजे, सुरुवात केली पाहिजे. आपण म्हणणार नाही मला एवढं घडतच नाही, मी देऊ शकत नाही. तुम्हाला सगळं घडतं, तुम्ही फक्त मनामध्ये इच्छा ठेवा, सगळं तुम्हाला घडेल. चरित्र आम्हाला सांगतं की या ठिकाणी क्षुल्लक साधा पदार्थ अर्पण केला तिने सुद्धा परमेश्वर तोषलेला आहे. त्याच्या पाठीमागे अर्पण करण्याची आवडी, अर्पण करण्याची भावना ही फार महत्त्वपूर्ण असते. म्हणून असं काही विचार मनामध्ये करायचं, ज्यांना क्रिया घडत नाही त्यांचा विचार करायचा नाही की मला मिष्टांनीच पंगत मार्गात घडली पाहिजे. तुम्हाला छोट्या मोठ्या मार्गात, छोट्या मार्गामध्ये क्रिया करा, अधिकार तुमचा घडेल ना.
एकदम नाही तुम्हाला मोठ्या मार्गामध्ये घडणार, पण छोटी छोटी मार्ग जी आहेत तिथे क्रिया करण्याचा प्रयत्न करा. बघा तुमचा अधिकार पुढे वाढणार आहे. आपण जर क्रियेला सुरुवातच नाही केली, सामान्यच क्रिया आपण जर केली नाही, तुम्हाला डायरेक्ट मोठी क्रिया घडेल का? नाही घडणार. आणि म्हणून क्रिया करत क्रियेतून क्रियेला जन्म देत असते, क्रियेतून क्रियेचा अधिकार वाढत असतो. म्हणून पहिले सामान्य क्रिया करायला शिका, नंतर तुम्हाला मोठ्या मोठ्या क्रिया तुमच्याकडून घडणार आहे. जो सामान्यच क्रिया करत नाही त्याला मोठी क्रिया कुठून घडणार आहे? नाही घडणार. एखादा एक पोतं देतोय, आम्ही अर्धा पोतं देण्याचा प्रयत्न करावा. एखाद्या 10 पायलं देतो, आम्ही कमीत कमी 5 पायलं तर देण्याचा प्रयत्न करावा, पण आम्हाला ते होतच नाही. आहे आमच्याकडे सगळी संभावना, परंतु अर्पण करण्याची आमची वासना नसते. एखाद्या बिचाऱ्याला अर्पण करावं पण त्याच्याकडे पदार्थ नसतो, एखाद्याकडे पदार्थ असतो त्याला अर्पण करण्याची वासना नसते. फक्त तळमळ ठेवा, बरोबर परमेश्वर तुम्हाला त्या क्रियेचा काय करून देतील? योग आणून देतील. या ठिकाणी महादेव पाठकाने सामान्य पदार्थ अर्पण केला तरी देवाने त्यांची काय केली? आठवण ठेवलेली आहे. मग तुम्हाला जसं वाटत असेल की माझी देवाने आठवण ठेवावी, आपण सुद्धा अशा प्रकारे परमार्गी पदार्थ संपादन केला पाहिजे. आपण परमार्गाच्या उपयोगी गेलो पाहिजे. काहींकडे सगळी संभावना असते परंतु देण्याची दानत नसते. मग काही तुमच्याकडे असून फायदा आहे का? नाही. तुमच्याकडे 1 रुपया आहे ना, तो सुद्धा फार महत्त्वपूर्ण आहे. अहो कधी 10 लाख तुमच्याकडे, तुम्ही कधी क्रिया करता. आता आपल्याकडे आहे ना 1000 रुपये 500 रुपये, क्रिया करण्याचा प्रयत्न करा. लांबचं बघत बसू नका. जे घडेल जसं जमेल तसं आपल्याला करता आलं पाहिजे. इच्छा फक्त मनामध्ये ठेवा, बरोबर परमेश्वर तुमची क्रिया पूर्ण करून घेणार आहे. बाईसा विचारते, बाबा कोण ब्राह्मण भाग्याचा? मग स्वामी ही घटना सांगतात, ही संदर्भ स्वामी सांगतायत. बाई पूर्वीत पाणी भात बाबळ शेंगाची अरोगणादी दली, त्यांनी आम्हाला दिली होती म्हणून आम्ही त्यांची आठवण काढलेली आहे. म्हणून जो परमार्गी भजना पुजणारा साधक असेल किंवा नामधारक असेल त्याची सुद्धा आठवण आपण ठेवली पाहिजे. हा एक आचार आम्हाला चरित्रामधून भेटतो आहे. मग महादाई सेव मायसे दंडवते घालोनी निघालया. अशा प्रकारे स्वामींनी हा संदर्भ सांगितला. देवाची त्यांनी भेट घेतली, स्वामीचं दर्शन त्यांना झालेलं आहे. मग स्वामींशी वार्तालाप करून नंतर महादाई सावमाईसा दंडवत घालून पुढे पुन्हा आपल्या बिढाराला निघून गेलेले आहे. आबाईसा पाशी गेलिया, आबाईसा पाशी गेलिया आणि आपल्या आईला सांगितलं, आई आम्ही त्या देवांना भेटून आलो, खूप सुंदर दिसायला आहेत. काय सांगू त्यांचं लावण्य सौंदर्य, हे गुणगान महादाईसा आपल्या आईजवळ करते आहे. तव दादो झाटांतोनी आले. नेमक्या महादाई सौमाईसा आबाईसाकडे जाऊन पोहोचल्या आणि तिथून मग दादोस आणि भट्ट जे बाजारामध्ये गेले होते पूजाद्रव्य आणण्यासाठी ते तिथे आलेले आहेत. अशा प्रकारे हे महादाईसा उमाईसा भेटी हे चरित्र आज या ठिकाणी संपूर्ण झालेलं आहे. या चरित्रामध्ये आम्हाला आचार शिकायला भेटलेला आहे की माणसामध्ये परिवर्तन कसं होतं, परमेश्वराच्या नामाने स्थित्यंतर कसं होतं. जशा प्रकारे दादो ते स्वामीविषयी काही निकळ बोलू लागले आणि आबाईसा महादाईसा उमाईसा यांचंही दुःख दूर झालेलं आहे. त्यांना जी स्थिती झाली ही स्वामीपासून झालेली आहे. आपण सुद्धा कुठे का असेना आपल्या मनामध्ये जर आवडी असेल, आपलं सुद्धा त्या धर्माची त्या साधनाची आवड आपल्यामध्ये निर्माण होते. फक्त आपली आवडी आपल्या ठिकाणी पाहिजे. दुसरी गोष्ट आपण या चरित्रामध्ये संदर्भ बघितलेला आहे की संत महात्म्या कशा प्रकारे, संत महात्म्याने कशा प्रकारे असावं, कशा प्रकारे राहावं, संदर्भ बघितला. आचार्य म्हणतात ना, महात्म्य होती तरी येती. दादोसांकडे राग दिसला नाही, शांतपणे निघून गेले. आणि मग ही एक शिकवण म्हणजे तुम्ही जरी प्रपंचामध्ये असाल तुम्ही सुद्धा संतचा लक्षामध्ये ठेवा. का तर तुम्हाला सुद्धा तिथे रागाला कंट्रोल करायचं आहे, संयमित करायचं आहे. ज्याने राग संयमित केला, कंट्रोल केला, तोच तर पुढे संत होऊ शकतो. जर तुम्हाला संत व्हायचं असेल तुम्ही सुद्धा ही सुरुवात प्रपंचामध्ये केली पाहिजे.
त्यानंतर आपण चरित्रामध्ये शिकलो, रिक्तस्तेन पश्यन्ति राजाराम देवगुरु. ज्याप्रमाणे दादोस आणि भट्ट स्वामींच्या भेटीला जात असताना रिकाम्याने जाऊ नये म्हणून ते बाजारामध्ये गेले, काही पूजेद्रव्य घेतलं. आपण सुद्धा गुरुच्या स्थानाच्या भेटीला जात असताना रिक्तस्ते जाऊ नये हे आपण शिकलो. दुसरी गोष्ट, कमीत कमी 6 महिन्याला, वर्षाला 3 महिन्याला आपण आपल्या गुरूंच्या भेटीला गेलं पाहिजे. या ठिकाणी दादोस म्हणजे सिन्नरला म्हणतात की दिवाळी पर्व एक केलेला आहे. एक दिवाळी कुठे केलेली आहे? सिन्नर ठिकाणी केलेली आहे. त्याच पर्वाकारणे सांगतात की दादोस स्वामींच्या म्हणजे गुरुच्या भेटीला चाललेले होते. जेव्हा असं काही नाही की पौतासला म्हणजेच गेलं पाहिजे असं काही नाही बरं का. एखादा पर्वकाल, दिवाळी आहे, गुढीपाडवा पर्व आहेच की नाही, जे जे काही पर्व आपल्यामध्ये सांगितले त्या पर्वाला सुद्धा तुम्ही तुमच्या गुरूंच्या भेटीला गेलं पाहिजे. पण कसं? काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. रिक्तस्तेन पश्यन्ति, रिकाम्या हाताने जायचं नाही. किंवा पर्वकाळ असेल, दिवाळी असेल, दसरा असेल, गुढीपाडवा असेल, आपण त्या काळामध्ये स्थानवंदन करायला गेलं पाहिजे. आपल्या जवळ स्थान असतील ते स्थानवंदन आपण केली पाहिजे. का? शास्त्राने सांगितलेलं आहे, गुरुच्या भेटीला जा. जे साधन आहे, स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक यांच्या भेटीला जा. पर्वकाळी जे जे काही आपल्याकडे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जे जे पर्व आहेत त्या पर्वाच्या वेळेस आपण स्थानवंदन केली पाहिजे. आपलं आपण गेलं पाहिजे. असं काही नाही बरं का, फक्त पवतीलाच गेलं पाहिजे असं काही नाही. तुम्हाला समजलं तुमच्या गुरूंचा वाढदिवस आहे किंवा काही प्रोग्राम आहे, आपण सुद्धा वेळेतला वेळ काढून त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आता एखाद्या ठिकाणी कुठं कार्यक्रम असतो, संन्यास दीक्षा विधी असते, कुठे उद्घाटन असतं, तो पर्वच आहे ना. तिथे स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक यांची भेट होणार नाही का? आपल्याला होणार. ते सुद्धा पर्व सांगितलेलं आहे. असं काही नाही की अवसर असला म्हणजे काही एखादा सण असला की जावं, नाही. कुठे कार्यक्रम असेल, कुठे निरूपण असेल, तेव्हा सुद्धा आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. हा एक आपण चरित्रामध्ये शिकलो. म्हणून कमीत कमी, आता काहींचे गुरु खूप लांब असतात, शिष्य लांब असतो, नेहमी तुम्हाला जाता नाही आलं, अहो कधी कधी जवळ असतं तरी पण त्यांना भेटायला जाणं होतच नाही, एवढे ते प्रपंचामध्ये व्यापलेले असतात. परंतु आपण आपल्या गुरुच्या भेटीला गेलंच पाहिजे. हे सुद्धा आम्ही शास्त्रामध्ये, ह्या चरित्रामध्ये आम्हाला काय झाली शिकवण भेटलेली आहे. आणि शेवटी आपण बघितलं, महादेव पाठकासारख्या भक्तांची स्वामींनी चौकशी केली, साना पदार्थही संपादन केला, परंतु तो महत्त्वपूर्ण पदार्थ त्यांनी आवडीपूर्वक अर्पण केलेला आहे. म्हणून जे परमार्गी भजन पूजन करतात त्यांची सुद्धा आठवण ठेवावी. नव्हे तर त्यांना भेटायला सुद्धा आम्हाला साधकाला जायला सांगितलेलं आहे. ते आपल्याकडे नाही आले, परंतु ते कुठे आपल्याला माहिती इथे आहेत, ते आपण सुद्धा त्यांच्या भेटीला गेलं पाहिजे. किंवा जर ते आपल्या मार्गामध्ये आले, आपण सुद्धा त्यांची काय केली पाहिजे? चौकशी, विचारपूस केली पाहिजे. हे काही महत्त्वपूर्ण संदर्भ आम्ही या चरित्रामध्ये बघायला भेटलेत. दुसरी गोष्ट, दादोस ज्याप्रमाणे भट्टोबासांना सांगतात स्वामींचं तू उचिष्ट खाऊ नको बरं का, या ठिकाणी ते अप्रतिष्ठा करतात. म्हणजे तो एक आम्हाला शिकायचं आहे. आपल्याला माहिती आहे पुढचा व्यक्ती चांगला आहे, पण आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी आपण काय करतो? त्या व्यक्तीची अप्रतिष्ठा करत असतो. तर ती करायची नाही. त्यांचं गुणगानच करायचं, अप्रतिष्ठा करायची नाही. आणि दुसरी गोष्ट, संन्यासाचं जातीकुळ कधीही बघू नये. हा एक संदर्भ आम्हाला इथे शिकायला भेटलेला आहे. म्हणून ह्याचे काही महत्त्वपूर्ण मुद्दे चरित्रामध्ये शिकायला भेटलेत. कशा प्रकारे आवडीपूर्वक मादायसाने, उमायसाने देवाची भेट घेतली, तशी आवडी आमच्यामध्येही निर्माण झाली पाहिजे. स्वामींची कधी आम्हाला भेट होईल, महादेव पाठकासारखं भजन आम्हाला कधी घडेल, अशा प्रकारचं हे चरित्र आठवून आपण देवाला विनंती करायची आहे. हे संदर्भ लक्षामध्ये ठेवा, जीवनामध्ये उतरवा, आचरण करण्याचा प्रयत्न करा. स्वामींचं प्रत्येक चरित्र आपल्याला आदर्श आहे, आचरणशील आहे. नवीन काहीतरी शिकायला भेटतं, शिकायचं, कृतीमध्ये आणायचं, आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. एवढं सांगतो. दंडवत.